एक महत्त्वाची घडामोड पाहूयात ती पुण्यातून आपण तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीकडून जे काही आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातंय त्या ठिकाणी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते जमल्याचं काही क्षणापूर्वी आपण पाहिलं आणि तिथे आता सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत। सुमारे तासभर सकाळी 11 वाजल्यापासून महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या भागामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। बदलापुरातील जो काही गैरप्रकार होता त्या संदर्भात खरं तर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती, मात्र हायकोर्टाकडून आलेल्या निर्णयानुसार त्याचं पालन करत महाविकास आघाडीनं बंद नाही तर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये सेना भवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, तर दुसरीकडे पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाल्याचं दृश्यामध्ये दिसतंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। या आंदोलनाच्या स्थळी सुप्रिया सुळे आणि शरद पवार पोहोचलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे इतर नेते, महिला पदाधिकारी, महिला नेत्या या देखील उपस्थित आहेत। बदलापुरातील गैरकृत्याचा निषेध करण्यासाठी पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, आता शरद पवार सुप्रिया सुळे आलेले आहेत, काय तिकडची आता हे वातावरण? श्वेता, शरद पवार हे स्वतः बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला दाखल झाले आणि इथं 1 तासाचं मूक आंदोलन जे आहे ते त्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून केलं जाईल। जिल्हाध्यक्ष जे आहेत तिन्ही पक्षांचे ते यापूर्वीच इथं आलेत, कार्यकर्ते सुद्धा इथं आलेले होते आणि चेहऱ्यावर तोंडावर काळी पट्टी बांधून हे मूक आंदोलन जे ते केलं जाईल, निषेध आंदोलन। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल उच्च न्यायालयानं जो पुकारलेला बंद होता या राजकीय पक्षांनी तो करता येणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतर आंदोलनाची एकूण रूपरेषा जी आहे ती बदलण्यात आली आणि मूक आंदोलन जे 1 तासाचं जे नेते ज्या परिसरामध्ये असतील तिथे त्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन करायची भूमिका जी आहे, मूक आंदोलन करायची भूमिका जी आहे ती घेतलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आता शरद पवार यांनी स्वतः काल पहिल्यांदा ही भूमिका जाहीर केली। त्यानंतर त्या पाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेनेलाही तशीच भूमिका घ्यावी लागली। याचं कारण उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर लोकांच्या अडचणी वाढवण्याची किंवा म्हणजे लोक बंद करून लोकांच्या अडचणी वाढवू नये अशा उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण केलं पाहिजे असं शरद पवार यांनी ट्विट केलं आणि त्यासाठी मूक आंदोलन करावं असं मी महाविकास आघाडीला सुचवतो असंही ट्विट जे ते शरद पवार यांनी केलेलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं आणि पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन जे आहे ते अशा पद्धतीनं मूक आंदोलन केलं जाईल असं स्पष्ट केलंय। श्वेता, बिलकुल, आता या आंदोलनावरती वैभव खरं तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ताशेरे ओढले की ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची भूमिका होती किंवा जे ठरवलेलं होतं ते महाविकास आघाडीला करता आलेलं नाहीये। मात्र जी काही भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलंय, त्यामुळे आता हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने केलं जातंय। त्यासाठी शरद पवार स्वतः दाखल झालेत, सुप्रिया सुळे आहेत, सर्व पुण्यातले महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी काळ्या फिती बांधलेल्या दिसतायत। शरद पवार यांनी तर तोंडावरती सुद्धा काळी पट्टी बांधलेली दिसते आणि अशा पद्धतीने हे मूक आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे। त्याचे अपडेट आपण सध्या घेतोय। आपल्यासोबत वैभव सोनावणे आहेत आमचे प्रतिनिधी। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण वैभव दाखवतोय प्रेक्षकांना। शरद पवार यांनी देखील आपल्या दंडावरती काळी पट्टी बांधून घेतली आणि हा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते आणि सगळ्याच फळीतले नेते आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्याचे काय अपडेट वैभव? आता श्वेता, शरद पवारांनी आंदोलनाला उपस्थित राहणं याचा एक स्पेसिफिक अशा स्वरूपाचा मेसेज जो आहे तो राज्यभरामध्ये जाणार आहे। याचं कारण शरद पवार या बदलापूरच्या घटनेबद्दल काल बोलताना असं म्हटलेले होते की या घटनेमध्ये राजकारण आणायची गरज नाहीये आणि मुख्यमंत्र्यांना जर या घटनेमध्ये राजकारण वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे, त्यांनी असं म्हणायला नको। वास्तविक हे आंदोलन जे किंवा ही भूमिका जी आहे ती सगळ्यांच्याच एकेबाळींसाठी आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा दिला अशी भूमिका त्यांनी उच्च न्यायालयानं आदेश देण्यापूर्वी घेतलेली होती। मात्र जेव्हा उच्च न्यायालयानं आदेश दिले त्यानंतर हे आंदोलन कशा पद्धतीनं करायचं याबाबतची भूमिका जी आहे ती त्यांनी सगळ्यात आधी ट्विटरवरून स्पष्ट केली आणि त्याचा परिणाम म्हणून या आंदोलनामध्ये तोंडाला पट्टी लावून काळी पट्टी लावून बसू असं स्पष्ट करण्यात आलं। त्यानुसार शरद पवार, त्यांच्यासोबत माजी आमदार मोहन जोशी, सुप्रिया सुळे या सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशी येऊन बसलेले आहेत।
भाजपनं त्यांचा निषेध करायचा म्हणून शहरात 11:15 वाजता दुसरं आंदोलन घेतलंय या आंदोलनाच्या विरोधामध्ये. मात्र याची कुठलीही फिकीर न करता लोकांना सर्वसामान्यांना एक निरोप देण्यासाठी म्हणून स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सगळे या आंदोलनासाठी उपस्थित राहिलेत, कार्यकर्त्यांसहित उपस्थित राहिलेत. आणि आता इथे एकही चकार शब्द न बोलता 1 तास शरद पवार आणि हे सगळे नेते जे आहेत ते मूक आंदोलन करणार आहेत. वैभव, महाविकास आघाडीतले इतर पक्षातले कोण कोण आहेत तिथे आता हजर? महाविकास आघाडीमधले इतर पक्षांमधले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अरविंद शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार आहेत महादेव बाबर आणि आणखी कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत संगीता तिवारी, अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेत. हे आंदोलन जे ते मूक आंदोलन असेल असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलंय आणि महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी सरकारनं कटिबद्ध असावं, भूमिका ज्या आहेत त्या अत्यंत कठोर घेतल्या पाहिजेत, अशा स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि आपण जर बघितलं तर मोठमोठ्या होर्डिंग्स जे आहेत, हातामध्ये बॅनर जे आहेत, स्त्री रक्षणाची आस धरा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा स्वरूपाचे या बॅनर्स जे आहेत ते पोस्टर्स हातामध्ये घेऊन हे आंदोलनकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले. बरं, आणि या आंदोलनामुळे पुणेकरांची, या भागातल्या पुणेकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची सगळी काळजी घेण्यात आली आहे का? किंवा काय, किंवा आणखी जर आंदोलन करते आणि संख्या तिथे वाढली तर मग काय परिस्थिती निर्माण होईल? नाही, तुर्तास तरी एनक्लोज प्रिमायसेस मध्ये हे आंदोलन होते, त्यामुळे जिथं आंदोलन होते तिथं जागा प्रचंड मोठी आहे आणि रस्त्यावरती त्याचा कुठलाही परिणाम होतोय तो नाहीये. इथं आणखी किमान 2 ते 5 हजार कार्यकर्ते बसतील, इतकी मोठी जागा या आंबेडकर पुतळ्याला आहे आणि त्यामुळे आंदोलन करायची जागा जी निवडण्यात आली ती अशाच पद्धतीने निवडण्यात आलेली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ती घ्यावी अशी सूचना जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती. बिलकुल, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्याची पुण्यातली ही दृश्य बघतोय, ज्या पुणे स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या आंदोलनामध्ये शरद पवार स्वतः सहभागी झालेले आहेत. शरद पवार यांनी स्वतःच्या तोंडाला काळी पट्टी बांधली आहे, दंडाला देखील काळी पट्टी बांधली आहे आणि सरकारचा निषेध करत किंवा बदलापुरात घडलेल्या गैरकृत्याचा निषेध करत महाविकास आघाडी हे आंदोलन करते. साधारण तासभर तोंडाला काळी पट्टी आणि दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे हातात घेऊन हे आंदोलन करण्याचं महाविकास आघाडीनं कालच ठरवलं. खरं तर महाराष्ट्र बंद ठेवण्याचा महाविकास आघाडीचा मानस होता आणि या सगळ्या प्रकरणांचा निषेध करण्याचा जो काही होता प्लान, मात्र तो हायकोर्टाच्या आदेशानंतर थोडा बदलावा लागलाय आणि म्हणूनच महाराष्ट्र बंदचं आवाहन न करता महाविकास आघाडीनं स्वतः मूक आंदोलनाचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे नेते ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी ते अशा प्रकारे हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणार आहेत आणि बदलापुरातल्या गैरकृत्याचा, या घटनेचा निषेध करतायत. आणि पुण्यातल्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय. शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. महाविकास आघाडीनं जो काही महाराष्ट्र बंदचं आवाहन आधी केलं होतं काल, त्यावरून हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करत आपला निर्णय त्यांनी बदलला. यावरती सरकारकडून सुद्धा ताशेरे ओढण्यात आले महाविकास आघाडीच्या या आंदोलनावरती. मात्र आज सकाळीच संजय राऊत यांनी देखील सांगितल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतल्या दादर इथल्या शिवसेना भवन परिसरात स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत काळ्या फिती बांधून. तर पुण्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीतले पुण्यातले सगळे नेते, पदाधिकारी, प्रमुख नेते या आंदोलनात सामील झालेत. शरद पवार हे देखील आंदोलनाला बसलेत, तर सुप्रिया सुळे या देखील आंदोलनाच्या ठिकाणी आहेत. सगळ्यांनी आपल्या दंडावरती काळ्या फिती बांधल्या आहेत आणि पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं हे निषेध आंदोलन पुणे स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सध्या सुरू आहे. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. शरद पवार हे सुमारे 1 तास
अशा पद्धतीनं तोंडाला काळी पट्टी बांधून, दंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करतायत आणि बदलापुरातल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच फळीतले नेते हे आज रस्त्यावरती उतरले। महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रमुख शहरामध्ये, प्रत्येक भागामध्ये जे कोणी नेते महाविकास आघाडीचे असतील त्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीकडून आज निषेध आंदोलन करण्याचं जे काही आवाहन करण्यात आलंय त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात हे आंदोलन आज केलं जातंय। आज सकाळच्या वेळी कुठे 10 वाजता तर कुठे सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे आंदोलनाला बसणार आहेत। जे बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून काल करण्यात आलं होतं त्याला कोर्टानं अशा प्रकारे बंद घोषित करता येणार नाही। महाराष्ट्र बंद घोषित करणं म्हणजे बेकायदेशीर असेल असं कोर्टानं म्हटलं आणि बंद करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मग महाविकास आघाडीनं आपली भूमिका बदलली आणि त्यामुळे महाराष्ट्र बंद नव्हे तर निषेध आंदोलन करण्यात येईल असं ठरवण्यात आलं। मुंबईच्या दादर येथे शिवसेना भवन परिसरात उद्धव ठाकरे, ठाण्यामध्ये नाना पटोले काँग्रेसचे नेते तर पुण्यामध्ये शरद पवार, नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात आणि नागपुरात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे या निषेध आंदोलनामध्ये सामील होणार आहेत। सध्याची ही दृश्य आपण पुण्यातली बघतोय। तिथे सुरुवातीला पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालंय। महाविकास आघाडीचे सगळ्याच फळीतले नेते उपस्थित आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील आंदोलनात सहभागी झालेत आणि अतिशय शांत शिस्तबद्ध पद्धतीनं हे आंदोलन सध्या पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे। पुणे स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे सर्व महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसलेले आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील आपल्या सोबत आत्ता आहेत। वैभव, या आंदोलनाबद्दल काय? ही दृश्य आता आपण पुणे स्टेशन परिसरातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळची बघतोय। शरद पवार हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत कारण कालच जेव्हा कोर्टाचा निर्णय आला महाराष्ट्र बंद ठेवणं हे बेकायदेशीर असेल असं ज्यावेळेला कोर्टानं म्हटलं त्यावेळेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद ऐवजी वेगवेगळ्या भागामध्ये निषेध आंदोलन करण्याचं घोषित करण्यात आलं आणि त्यानुसार आज सकाळी महाविकास आघाडीचे नेते या निषेध आंदोलनाला बसतायत। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये साधारण 11 वाजता उद्धव ठाकरे सेना भवन परिसरामध्ये दाखल होतील आणि ते देखील तोंडाला हाताला काळी पट्टी बांधून असंवेदनशील सरकारचा निषेध अशा पद्धतीचे बॅनर देखील तिथे लावण्यात आलेले आहेत। हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या आंदोलनात आणि ही दोन दृश्य आपण बघतोय। डावीकडची पुण्यातली आहेत तर उजवीकडची मुंबईतल्या दादर या भागातली आहेत जिथे सेना भवन परिसरात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पोहोचतील आणि ते देखील आंदोलनाला बसतील। पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणची ही दृश्य महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये आज सहभागी होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील तितकाच ठेवण्यात आलेला आहे कारण मुंबईमध्ये दादरमधल्या सेना भवन परिसरात भर रस्त्यामध्ये हे आंदोलन असणार आहे त्यामुळे वाहतुकीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे। तर पुण्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते एका वेगळ्या भागामध्ये जिथे वाहनांची जास्त वर्दळ नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं हे आंदोलन पुणे स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सुरू आहे जिथे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते